बघा, मुंबईतले 2 कॉलेज होते, त्यांनी एक परिपत्रक काढलं होतं की तुम्ही मुला-मुलींना तुम्ही हिजाब, बुरखा किंवा टोपी हे घालून येऊ शकत नाही कॉलेजला. तर त्याच्याविरुद्ध ह्या 9 मुली, त्या कॉलेजमधल्या 9 मुली ह्या मुंबई उच्च न्यायालयात गेले होते, पण मुंबई उच्च न्यायालयाने हस्तक्षेप करण्यास नाकार दिला होता. त्याच्याविरुद्ध त्या सुप्रीम कोर्टात आल्या आणि त्यांचं म्हणणं होतं की कॉलेज आम्हाला हे कपडे परिधान करून येऊ देत नाही आहे, एंट्री करून देत नाही आहे आणि त्यांचं म्हणणं आहे की युनिट टेस्ट जे परीक्षा आहे ते पण तुम्ही देऊ शकत नाही. त्यामुळे सुप्रीम कोर्टाने आज हस्तक्षेप केला आहे आणि ह्या ज्या 2 कॉलेजेसचं जे परिपत्रक आहे त्याच्यावर स्टे दिलेला आहे आणि त्यामुळे ह्या मुली परीक्षा पण देऊ शकतील आणि पुढची तारीख 18 नोव्हेंबर दिलेली आहे. आणि जस्टिस संजीव खन्नांनी एक ओरल टिप्पणी पण केली की उद्या जर कोण टिळा लावून आलं की तुम्ही त्यांना पण थांबवणार आहे का. त्यामुळे अशा कपड्यांच्यामुळे तुम्ही कोणाला एंट्री नाकारू नका. हा मोठा निर्णय म्हणावा लागेल, कारण मुंबई हायकोर्टाने हस्तक्षेप करण्यास नाकार दिला होता, पण सुप्रीम कोर्टाने आता हस्तक्षेप याच्यात केलेला आहे आणि स्थगिती दिली आहे त्या परिपत्रकाला. दोन्ही कॉलेजेसला सांगितलेलं आहे की 18 नोव्हेंबरच्या आत तुम्ही तुमचा रिटर्न रिप्लाय म्हणजे उत्तर द्या आणि त्याच्यानंतर सुप्रीम कोर्ट जो निर्णय आहे तो घेईल. पण तुर्तास याच्यावर स्थगिती आलेली आहे या दोन्ही कॉलेजेसच्या परिपत्रकावर. मनीष सिसोदियावर विचारा. मनीष सिसोदिया प्रकरणी सर, सिसोदिया 17 महिन्यानंतर जेलच्या बाहेर येणार. विशेष म्हणजे ईडी आणि सीबीआय या दोनही प्रकरणामध्ये सुप्रीम कोर्टाने त्यांना जामीन दिलेला आहे. हो, आता मनीष सिसोदिया बघा, ह्या कथित मद्य घोटाळ्यामध्ये 17 महिने ते आत आहेत. सुरुवातीला त्यांनी खालच्या कोर्टात बेलसाठी अप्लाय केलं, हायकोर्टात आले, सुप्रीम कोर्टात पण ते 2दा आले, पण ते रिजेक्टच झाली बेल. आणि आत्ता ते सुप्रीम कोर्टात परत 3ऱ्यांदा आले, तेव्हा त्यांना पण काही तारखा मिळत राहिल्या, पण शेवटी 17 महिन्यानंतर मनीष सिसोदियांना जामीन ही मिळाली आहे आणि जामीन दिली गेली आहे सुप्रीम कोर्टाकडून. आणि सुप्रीम कोर्टाने काही टिप्पणी पण केली आहे की एवढे दिवस तुम्ही लोकांना आत नका ठेवू. आता मनीष सिसोदिया कसे आहेत, ते प्रतिष्ठित व्यक्ती आहेत, उपमुख्यमंत्री होते, त्यामुळं त्यांना किती दिवस तुम्ही आत ठेवणार. त्यामुळे आता ट्रायल चालू राहील, निकाल जेव्हा येईल तेव्हा येईल, पण आत्ता त्यांना जामीन ही सुप्रीम कोर्टाकडून मनीष सिसोदियांना दिली गेलेली आहे.